नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड हाडको भागात आहोत। सर्वप्रथम सर्वांना आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना लक्ष शुभेच्छा। आणि या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्त विशेष या ठिकाणी योग आयोजित केला होता, तो म्हणजे या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये। यामध्ये जे भाविक पंढरपूरला गेले नाहीत, जे भक्त पंढरपूरला गेले नाहीत, त्यांनी या ठिकाणी आज टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आज पंढरीचा आनंद घेतला। बऱ्याच जणांना या ठिकाणी पांडुरंग पावल्या एवढा आनंद झालेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र पूर्व प्रभारी माननीय अनिलजी अमृतवार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। त्यांनी या ठिकाणी योग पाहण्यासाठी आवर्जून नांदेडवरून आज या ठिकाणी आलेले आहेत। सर नमस्कार। नमस्कार। ओम, या ठिकाणी आज जो योग वर्ग आपण पाहिलात, कसा वाटला? आगळा वेगळा? ओम, सर्वप्रथम दर्शकांना सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा देतो। आजचा सुंदर दिवस आहे, पावन दिवस आहे। आणि जेव्हा हे मेसेज पाहिला मी हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी टाळाच्या गजरामध्ये, मृदुंगाच्या गजरामध्ये योग वर्ग होणार आहे आणि नृत्य होणार आहे, तर मला राहवलं नाही आणि मी आवर्जून या ठिकाणी आलेला आहे। आणि या ठिकाणी खूप सुंदर असं आयोजन झालेलं आहे आणि सर्व साधक पांढऱ्या पोशाखात आणि जसं वारीला जातं तो अनुभव या ठिकाणी सर्वांनी घेतला आणि एकदम विठ्ठलांच्या जे जे गीत आहेत त्याच्यामध्ये तल्लीन झाले आणि खूप आनंद आला। आणि हा आगळा वेगळा सोहळा खूप सुंदर होता। तर सर्वांना पुन्हा आषाढीच्या या एकादशीच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, त्याचे पण शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्वांचे। या ठिकाणी हाडको बालाजी मंदिर येथे नियमित वर्ग होतो आणि त्या योगा होण्यासाठी या ठिकाणी जो बालाजी मंदिर परिसरातील जे जागेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, ते माननीय या ठिकाणी दमकुंडवार या जे बालाजी मंदिरचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करू। सर, या ठिकाणी आपण नियमित योगाला आपण जागा दिलेली आहे, सर्वजण या ठिकाणी योग करतात आणि विशेष म्हणजे हा योग वर्ग निशुल्क असतो। तर या ठिकाणी जो योग वर्ग चालतो याबद्दल आपलं काय प्रतिक्रिया आहे? आज कसं वाटलं या ठिकाणी? रामकृष्ण हरी। आज प्रति पंढरपूरची जी वारीला आपण जाऊ शकलो नाही, तो आनंद सकाळी सकाळी भेटलेला आहे आणि अतिशय नियमित इथं योगा वर्ग मागच्या 20 वर्षापासून अनिल अमृतवार सरांनी इथं जे रोपटं लावलं ते आज मोठा वृक्षात रूपांतर झालं, हे पाहून आनंद वाटला। रामकृष्ण हरी। हाडको बालाजी मंदिर या ठिकाणी नियमित या ठिकाणी निशुल्क योग वर्ग चालतो आणि नेहमी या ठिकाणी वेगवेगळे जे सण असतात त्यामध्ये प्रोग्राम देखील घेतले असतात। त्यामध्ये या आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळपासून या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये योग साधकांनी आनंद घेतलेला आहे। काय सांगणार त्याबद्दल? या ठिकाणी सगळ्याच प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरी करण्याचा मी प्रयत्न करतो आणि मला सगळे माझे जे योग साधक आहेत ते पुरेपूर साथ देतात। मला वाटलं नव्हतं की इतक्या प्रकारे सुंदर प्रकारे एवढा छान हा कार्यक्रम होईल म्हणून, परंतु पांडुरंगाची कृपा की खूप सुंदर हा कार्यक्रम झाला आणि येणाऱ्या गुरुपौर्णिमेचा पण असाच कार्यक्रम साजरा व्हावा। त्यानंतर राखी पौर्णिमा पण आहे, तो पण सण आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करायचा आहे। तरी मला सर्वजण माझे जे साधक आहेत ते निश्चितच मला साथ देतात। या ठिकाणी राखीताई भंडारी आपल्यासोबत आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी योग वर्गाला अतिशय मौल्यवान वेळ देतात आणि सकाळी त्यांनी पण नियमित या ठिकाणी योग वर्ग घेतात। काय सांगणार ताई, आज कसा वाटला योग वर्ग? आज तो जितना पूछे उतना कम है, बहुत ही बढ़िया रहा। एक्चुअली देखा जाए तो सही में ये जो पहले से जो अपनी क्या बोलते हैं हम लोग वारकरी जो लोग हैं, तो इनका जो एक था कि भाई एक अंदर से खुशी अलग होती है, सबके साथ शेयरिंग होती है और समय बहुत अच्छा होता है। ये सबसे बड़ा अपना रहस्य है, एकदम बढ़िया सा जीने का, बहुत ही फ्रीली। साथ में अगर योगा हो तो फिर क्या पूछना। थैंक यू। पुन्हा एकदा सर्व वारकरी वर्गांना तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व योग साधकांना आषाढी एकादशी निमित्त आमच्या CM न्यूज परिवाराकडून लक्ष शुभेच्छा। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।